कुडाळ आग्रातून या यात्रेसाठी एकूण 35 एसटी बसेस सोडण्यात येणार आहेत। कुडाळ एसटी आग्राच्या एकूण 24 तर सावंतवाडी आग्राच्या एकूण 11 अशा एकूण जादा वाहतुकीसाठी 35 एसटी बसेस सोडण्यात येणार आहेत। 22 ते 23 फेब्रुवारी असे 2 दिवस बसेस पहाटेपासूनच सोडण्यात येणार आहेत, अशी माहिती कुडाळ एसटी आगर व्यवस्थापक रोहित नाईक यांनी दिली। प्रसिद्ध आंगणेवाडी येथील यात्रोत्सवासाठी बाहेरून येणाऱ्या भाविकांना चांगली सेवा मिळावी म्हणून कुडाळ एसटी आग्रातून दरवर्षी जादा वाहतूक व्यवस्था केली जाते। त्यासाठी एसटी प्रशासनाकडून चांगले नियोजन केले जाते। यात्रोत्सवासाठी लाखो भाविक येतात। मुंबई, पुणे, गोवा आदी ठिकाणाहून येणाऱ्या भाविकांना एसटी प्रशासनाकडून चांगली सेवा दिली जाते। यातून आग्र्याला दरवर्षी चांगले उत्पन्न मिळते। बाहेरून येणाऱ्या भक्तांना चांगली सेवा उपलब्ध करून देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असणार आहे, हे नाईक यांनी सांगितले। यात्रेनिमित्त कुडाळ आगारामार्फत जवळजवळ 25 गाड्या आम्ही वाहतुकीसाठी सज्ज ठेवलेल्या आहेत। कुडाळ पेंडूर मार्गे जवळजवळ 15 गाड्या आता मार्गस्थ होतील। कसाल मार्गे 9 गाड्या मार्गस्थ होतील। परत त्याप्रमाणे आंबडोस मार्गे 4 गाड्या आम्ही कुडाळ आगारामार्फत सज्ज ठेवलेल्या आहेत। सकाळी 5 वाजल्यापासून वाहतूक सुरू झालेली आहे आणि प्रवाशांची प्रचंड प्रतिसाद लाभत आहे आणि आम्ही प्रवाशांच्या सेवेसाठी तत्पर सेवा देण्यास तयार आहोत। तरी कुडाळ आगार व्यवस्थापक यांच्यामार्फत या अंगणेवाडी जत्रेचं आयोजन व्यवस्थितरित्या चालू आहे। पंकज मडे, जनशक्ती, अंगणेवाडी। अरे, तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राइब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट।